शासकीय यंत्रणा हायजॅक करून जैन बोर्डिंगची जागा लाटण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा पुन्हा आरोप. तर पुराव्याविना राजकीय नैराश्यातून टीका, मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार. धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय? धंगेकरांच्या मुद्द्यावरून उदय सामंतांचं नाव न घेता गणेश नाईकांवर निशाणा. आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव. कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील मैदानात. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष. राज्यातील एका ठेकेदारानं 21 आमदारांना डिफेंडर वाटल्या. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा. लवकरच नावं उघड करणार असल्याचा इशारा. पुण्यातल्या पीएमपीएमएल बस चालकाचा राडा. किरकोळ वादातून भर रस्त्यात कार चालकासोबत फ्री स्टाईल हाणामारी. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक. आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद. प्रवाशांचे होणार हाल. संपूर्ण देशभरात एसआयआर लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी होऊ शकतो निर्णय. बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. त्रालमध्ये दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाचा केला भांडाफोड. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. आणि न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलची शानदार शतकी खेळली.